आताचा जो नेक्स्ट टॉपिक आहे, आतापर्यंत आपण शिकत आलेलो आहे. पहिला पॉइंट होता आपला मीन, दुसरा आपला मीडियन, त्यानंतर आता तिसरा पॉइंट आहे आपला मोड. मोड म्हणजेच काय आहे तर बहुलक. मोड म्हणजेच काय बहुलक. ठीक आहे. दॅट स्कोर रिपीटिंग मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स इन अ डाटा, दॅट इज द मोड. आपल्या इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणत असतो असं मोड. म्हणजेच काय तर त्याची वारंवार रिपीट होते आहे तो डाट्यामध्ये, दॅट इज द बहुलक. त्याला आपण बहुलक म्हणत असतो. आता बहुलकचं काय विशेषता आहे बरं, तर जसं की आपल्याला पाहायला भेटते की एखादी कंपनी आहे, जसं की आता इथे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. एखादी दुचाकी म्हणजेच एखादी बाईक प्रोडक्शन करणारी एखादी कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये बाईक प्रोडक्शन वेगवेगळ्या रंगाच्या बाईक्स तयार करते आहे. तर कोणत्या रंगाच्या बाईकला सर्वाधिक मागणी आहे हे जाणून घेण्यासाठी त्या कंपनीला काय करावं लागत असते, मोड म्हणजे बहुलक माहित असणं गरजेचं असते. किंवा दुसरं एक एक्झाम्पल आपल्याला माहित आहे की एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन तयार होत आहेत, प्रोडक्शन होत आहे वेगवेगळ्या प्रकारचे. एकच प्रोडक्ट त्या ठिकाणी ती कंपनी तयार करत नाही, वेगवेगळे प्रोडक्ट त्या ठिकाणी करतात. पण सर्वाधिक मागणी कोणत्या प्रोडक्टला आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला मोड माहित असणं गरजेचं आहे, बहुलक माहित असणं त्या कंपनीला माहित असणं गरजेचं आहे, आणि ते करतातच. ठीक आहे. हा आहे मोड. मोडचं काम काय आहे, कशासाठी उपयोग होतो हे आपल्याला लक्षात आलं. दॅट स्कोर विच रिपीटिंग मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स इन द डाटा, दॅट इज द मोड. बहुलक त्याला आपण म्हणत असतो. ठीक आहे. मोड काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी रिटर्न करून ठेवलेला आहे. त्यावरनं आपण यावरनं एक्झाम्पल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिले काय आहे मोड, दॅट इज एल प्लस इन ब्रॅकेट f1 मायनस f0 अपॉन ट्वाइस ऑफ f1 मायनस f0 मायनस f2 इनटू h. या ठिकाणी हे जे काही नंबर टर्म्स दिलेले आहे, ह्या टर्म्स ज्या आहेत त्यांना काय म्हणायचं आहे ते सुद्धा इथे लिहून दिलेलं आहे. काय आहे, एल फॉर द लोअर क्लास लिमिट ऑफ द मॉडेल क्लास. मोडलाच मॉडेल केले. बहुलकीय वर्ग जो आहे त्या बहुलकीय वर्गामध्ये जे लोअर क्लास लहानवाली जी व्हॅल्यूज आहे ना, जो की येणार आहे त्याची लहानवाली व्हॅल्यू आपण आतापर्यंत लिहितच आलेलो आहे, एल ची व्हॅल्यू आहे की नाही. मीडियन मध्ये सुद्धा आता जो काही मीडियन क्लास भेटला होता त्याची शेवटची जी व्हॅल्यूज होती ती आपण एल म्हणून लिहित होतो. तसंच इथं बहुलकीय मॉडेल क्लास जो आहे त्या जो भेटेल त्याची लहान व्हॅल्यू आपल्याला घ्यायची असते एल, ती आपल्याला घेता येते. पुढे गेल्याच्या नंतर काय f1 फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास. जी काही फ्रिक्वेन्सी f1 आहे तर ती घ्यायची कुठून, हा मोठा प्रश्न आहे. जे आपण अगोदर डिस्कशन केलं होतं पहिलं लेक्चर मीडियनचं, जे बोललो होतो तेच. काय बोललो होतो आपण, मॅक्झिमम म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त त्याला f1 म्हणायचं, बरोबर आहे. त्याला आपण f1 म्हणायचं. म्हणजे ही जी फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ चिल्ड्रन जी असणार ती फ्रिक्वेन्सी असणार आहे, ज्याची सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी तर तो असणार आहे तुमचा f1. जसं या ठिकाणी एक एक्झाम्पल इथे आपण घेतलेला आहे. कोण आहे f1 इथं, 43, 58, 70, 42 आणि 27. सगळ्यात मोठी ज्याची फ्रिक्वेन्सी आहे असा कोण आहे, 70. मग हा जो 70 आहे याला तुम्ही काय म्हणणार, f1. काय म्हणणार, f1. मग हा झाला तुमचा बहुलकीय मॉडेल, बहुलकीय वर्ग हा झाला तुमचा. ठीक आहे. मग याला आपण हायलाइट करून घेत असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा जो चार्ट आहे याला आपण असं हायलाइट करून घेतो जेणेकरून आपल्याला हे करता येईल. ओके. हा जो काही क्लास आहे या क्लासची ही सगळ्यात शेवटची व्हॅल्यू म्हणजे लोअर व्हॅल्यू आहे की नाही. लोअर व्हॅल्यूला आपण लोअर क्लास लिमिट ऑफ द मॉडेल क्लास. या मॉडेल क्लासचं लोअर व्हॅल्यू काय आहे, एक अप्पर 12 आहे, लोअर काय आहे 10. मग या ठिकाणी तुम्ही लिहिणार L इज इक्वल टू 10 आणि f1 किती भेटलाय तुम्हाला, f1 इज नथिंग बट दॅट इज द 70. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे द फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मॉडेल क्लास. मॉडेल क्लास कोणता तुमचा, हा मॉडेल क्लास काय तुमचा, हा. प्रिसिडिंग म्हणजे च्या अगोदर, या मॉडेल क्लासच्या अगोदरची फ्रिक्वेन्सी, याची फ्रिक्वेन्सी किती घेतली तुम्ही, f1. मॉडेल क्लास म्हणलं याला तुम्ही. या मॉडेल क्लासच्या अगोदरची फ्रिक्वेन्सी सांगा कोणती, लगतची 58. म्हणजे ही जी 58 असणार आहे हे कोण असणार आहे, f0 किंवा त्याला f0 आपण म्हणत असतो. लिहिणार आपण इथं f0.
इज काय 58. त्यानंतर नंतरचं काय आहे F2. F1 झाला, F0 झाला, आता F2. फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट द क्लास सक्सिडिंग द मॉडेल क्लास. म्हणजे त्या बहुलकीय वर्गाच्या, जो काही बहुलकीय वर्ग आहे त्याच्या पुढची, सक्सिडिंग म्हणजेच काय, त्याच्या पुढची वारंवारता काय जी असेल ती घ्यायची. मला सांगा ही त्याच्या मागची होती, जे बहुलकीय वर्ग आहे याच्या मागची फ्रिक्वेन्सी F0 घेत प्रिसिडिंग, आणि या बहुलकीय वर्ग जो काही आहे याच्या पुढची सक्सिडिंग काय आहे 42. हिला काय म्हणणार तुम्ही F2. काय म्हणणार F2. F2 ची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला 42. व्हेरी गुड, इथपर्यंत आलो आपण. ओके, मग आता तुम्हाला दुसरी गोष्ट काय राहिली ना, लास्ट क्लास इंटरवल ऑफ द मॉडेल क्लास. मला सांगा हा मॉडेल क्लास आहे की तुमचा, या मॉडेल क्लासचा क्लास इंटरवल किती 2. 12 मधनं 10 गेले 2. मग या ठिकाणी जो क्लास इंटरवल आहे दॅट इज द H इज 2. मग आपला फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. हा फॉर्म्युल्यामध्ये जर का व्हॅल्यूज टाकल्या असतात तर तुम्हाला तिथे बहुलक मिळतो. आपण एक्झाम्पल मध्ये टाकून बघू, आन्सर काढू. ठीक आहे, बघा आता आपला फॉर्म्युला काय आहे मोड म्हणजेच काय बहुलक बरोबर L प्लस इन ब्रॅकेट काय आहे F1 मायनस F0 अपॉन ट्वाइस ऑफ F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. व्हॅल्यूज टाकायच्या इथे. L किती घेतलाय तुम्ही 10. ओके, प्लस इन ब्रॅकेट हा F1. व्हॉट इज द F1 70. What is the F1? That is the 70 and minus F0. What is F0? 58. Upon 2. Upon 2. F1. What is the value of F1? 70. 2 into 70 लिहावं लागेल. Minus. What is the value of F0? 58. What is the value of F0? That is the 58 minus F2 ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला 42. ती व्हॅल्यू टाकून दिली आपण. आणि आता याला मल्टिप्लिकेशन मध्ये कोण आहे H म्हणजेच काय व्हॅल्यू भेटलेली आहे तुम्हाला 2. ठीक आहे, आता तुम्हाला असं जेव्हा दिसते तेव्हा तुम्ही काय करणार, पहिले या ब्रॅकेटला सॉल्व्ह करणार, नंतर मग तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, मग त्यात मध्ये ते 10 ऍड करायची. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता इथे समोर घेऊया आपण या 10 ला जशाच्या तसे प्लस इन ब्रॅकेट 70 मधून 58 गेले सांगा किती 12. 2 60 झाले, उरले 10 है ना. 12 भागेला 7 दोन्ही म्हणजे 140. 70 दोन्ही 140 आहे की नाही. मायनस 58 आणि मायनस 42 हाऊ मच प्लस कसे ऍडिशन ते समजलं पाहिजे तुम्हाला. दोघ्या साईन जर का सारखे असतील तर आपण ऍडिशन करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. इथं काय आहे -58 मायनस 42 याची ऍडिशन केली असता 100 होते, पण कोणतं तर -100 होतं इंटू 2. हे जशाच्या तशी कॅल्क्युलेशन सिंपल करत चालायचं, थोडं जसं आपल्याला जमेल तसं. कारण आपण जर का सगळंच एका ठिकाणी करून बसलो तर मग आपल्याला एक्झॅक्ट काय आन्सर येत आहे त्यामध्ये आपण कन्फ्युजन होते आणि आन्सर चुकते. 10 प्लस इन ब्रॅकेट 12 अपॉन 140 मायनस 140 इंटू 2. आता मला सांगा हे 2 आणि 40 कट्टे 2 1 2 220 40. ओके, इथं 20 येऊन जाईल म्हणजे इथं भेटेल तुम्हाला 10 प्लस 12 अपॉन 20. अजूनही भाग तुटतो सर. हा, इथं साइन दोन्ही आहे का नाही. हा, 6 दोन्ही 12, 10 दोन्ही 20. बरोबर आहे का. नाही समजलं नाही. एकदा पुन्हा इकडे बघा, 4 जातो है ना. 10 प्लस 4 त्रिक 4 पंच 20. बरोबर. मग याच्यापेक्षा मग असं केलं जमत नव्हतं का माझं, हे लक्षात घ्या. आता माझ्या पद्धतीने गेलो जर समजा आपण इन केस थोडस बघू आपण, असं जर केलं तर तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. इथं काय उरले 12 भागीला 20. याला मी असं लिहिलं तर 10 प्लस 12 लिहिलं मी 6 गुणीला 2 आणि याला लिहिलं मी 10 गुणीला 2. बरोबर आहे. काय अडचण बे कटले काय राहिलं इथे
आता म्हणा सर इतर आले 10 अधिक 6 भागीला 10. 10 जर ज्या संख्येला भागला असतं तर एक संख्या सोडून 0.6 येते, म्हणजे 10 प्लस 0.6 म्हणजेच काय येईल रे 10.6. हे आन्सर येऊन जाईल. हा राहील तुमचा काय मोड. हा तुमचा मोड आहे 10.6. समजलं? कुठं अडचण आहे का? बरोबर आहे सगळं? त्यांनी दिला नाही ना, पण हो हो, पण आपल्या पद्धतीने आपण व्यवस्थित करू शकतो. तसंच 3/5 सुद्धा करू शकत होतो. मग त्याला 5/3 ला डिवाइड करा, सर कसं आलं असतं की नाही, तशा पद्धतीने. म्हणजे पॉईंट देऊन 6×5 झाले असते ते 0.6. समजलं? मोड कसा आहे समजला? काय अडचण आहे मोड मध्ये? समजलं? म्हणजे एखाद्या डाटामध्ये रिपिटेशन ऑफ दॅट स्कोर दॅट रिपीटिंग in maximum number of times in the data, that is called as mode. मोड म्हणजे काय? बहुलक, खूप जास्त प्रमाणात असं म्हणता येईल, बहुलक. ठीक आहे नाही? समजलं कसं करायचं आहे? काय घ्यायचं आहे? काहीच वेगळं नाही, जे आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहे तेच आहे. थोडस जास्त शिल्लक होऊन जाते, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आणि इथं लक्षात ठेवायचं मायनस हे मायनस आहे. जेव्हा हे दोन्ही मायनस असतात या दोघांची मायनसची काय करायची? बेरीज करून घ्यायची आणि मायनस साईन देऊन टाकायचं. कळलं? हो, बघा ना, जेव्हा 3/5 घेतला असतं, जसं की आता आपलं आहे 10 प्लस 12 अपॉन किती होतं? 20 होतं. 4 1 4, 4 3 12, 4 5 20, म्हणजे 3/5 म्हणजे 10 अधिक 3/5. 5 जर का 3 ला भाग द्यायचा आहे तर आपल्याला माहिती आहे भाग जात नाही, आपण काय करतो? 3/5 असं करतो, 5 आहे की नाही? हा, काय करणार? तर पॉइंट देणार. किती झाले? 30. 5 सक 30 झालं. काय लिहायचं? 10 प्लस 0.6 बरोबर काय? 10.6 आलं.